आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकं शिकवलीत म्हणजे काय केली? विनोबा म्हणाले आपण पुस्तकांमधले फक्त शब्द शिकवलेत. शब्द शिकवले त्याचा अर्थ, त्या शब्दांचा अर्थ शिकवला नाही. आम्ही विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकामधले शब्द शिकवलेत, त्या शब्दांचा अर्थ शिकवला नाही. कारण विनोबा म्हणतात शब्द पुस्तकात असतात आणि त्यांचा अर्थ आयुष्यात असतो. पुस्तकांमधले शब्द लक्षात ठेवता येतात, पुस्तकांमधले शब्द आठवता येतात, रटून टाकता येतात आणि पुस्तकांमधले शब्द उत्तरपत्रिकामध्ये उतरवता येतात. शब्दांची परीक्षा घेणारी व्यवस्था आहे. जीवनामध्ये जो अर्थ असतो, जो आचाराच्या रूपाने प्रगट होतो, त्या आचाराची परीक्षा घेणारी यंत्रणाच नाहीये. त्यामुळे आम्ही परीक्षा घेतो ते शब्दांची, यश मिळवतो ते शब्द पांडित्यामध्ये तुम्हाला किती प्रगती करता आली, त्याचं आचाराच्या बाबतीत आम्हाला काही करता येत नाही. मानसिकता जर बदलायची असेल एखाद्याची, मन बदलावं लागतं आणि मन बदलण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते. समर्थांनी मनाचे श्लोक का लिहिलेत, तनाचे श्लोक का नाही लिहिलेत? मनाचे श्लोक लिहिले त्याचं कारण, वरी वरी पालवी खुडी, जे ज्ञानेश्वर म्हणाले होते की तुम्ही खुशाल झाडाची पालवी ओरबाडून टाका पण मुलाला पाणी घाला, ते झाड पुन्हा वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे एखाद्याच्या मनाला जर तुम्ही पाणी घातलं, त्याच्यावर जर तुमचे संस्कार केलेत, तर आपोआप त्या मनाला आचाराचे अंकुर फुटायला लागतात आणि तो बदलूनच जातो पार. तो अनुभवाने बदलतो, तो ज्ञानाने बदलतो, तो उपदेशाने बदलतो, अनुकरणाने बदलत नाही. अनुकरणाने बदलत नाही. त्यामुळे सध्या पंत मला माफ करा पण आपल्या देशामध्ये एकच धंदा अतिशय भरभराटीला आलेला आहे आणि तो म्हणजे राजकारणाचा धंदा. सुदैवाने या धंद्याला पात्रतेची कसोटी नसते, पण वंश परंपरागत तो धंदा चालवता येतो. एकच पात्रता की बाप त्या धंद्यात आहे, आई त्या धंद्यात आहे, पुरे झालं. आता तुम्हाला काहीही मिळवण्याची गरज नाही, तेवढा एकच धंदा. बाकीचे धंदे आम्हाला अजून करण्याची इच्छाच उत्पन्न झाली नाही. अरे हा केवढा आमच्या परमेश्वराने दिलेल्या बुद्धिमत्तेचा पराभव आहे की आम्हाला अशा चांगल्या गोष्टी, तुम्ही स्वप्नांच्या गोष्टी करता, माणसाला स्वप्न पाहता येत नाहीत. मी देशाच्या स्वायत्ततेची, देशाच्या संरक्षणाची, देशाच्या उत्कर्षाची स्वप्न पाहायला सांगत नाही. तुमच्यापुरती, तुमच्या जीवनातली सचोटीने धंदा करून एक अतिशय निरामय अशा रीतीच्या मानसिकतेचं कुटुंब आपल्याला नेतृत्व करायला मिळो, एवढं जरी स्वप्न जरी आपण पाहण्याची ताकद ठेवली तरी सुद्धा आपण फार चांगला आदर्श घालून द्याल इतरांना, तेही आपल्याला करता आलं नाही. मित्रांनो, आपण उद्योजकांचं पहिलं संमेलन घेतलं, याचा मला अतिशय आनंद झाला. मी आपल्याला सांगितलं की जन्म माझा शब्दांच्या क्षेत्रात गेला, पण असं एका कृतीच्या वृक्षाला बहरत असलेला एक आशादायक अशा रीतीचा प्रसंग पाहण्याचा माझ्या आयुष्यातला हा पहिला योग आहे. आपण उद्योजक झालात, निदान महत्वाकांक्षा बाळगलीत, त्या दिशेने प्रयत्न केलेत, तर देशाची भरभराट होईल असं मी एवढं करता म्हणतो की रिकामपणाची उपासना करण्याची जी सवय आपल्याला लागलेली आहे ती सवय तुटून जाईल. खेड्यापाड्यातून आपण जा, आपल्याला दिसेल कुठल्या तरी कट्ट्यावर, मोटर स्टँडवर, झाडाच्या सावलीखाली रिकामे लोक नुसते बसलेले असतात. असे येणारी गाडी पाहतात, जाणारी गाडी पाहतात, उतरणारे लोक पाहतात, चढणारे लोक पाहतात, दुसरा उद्योगच नाही. अरे ज्या माझ्या देशाची केवढी मनुष्य शक्ती वाया चाललेली आहे, यांना काहीतरी उद्योग मिळवून दिला पाहिजे, यांना काहीतरी उद्योग मिळवून दिला पाहिजे. मुख्य म्हणजे तुम्ही मानलात तो मुद्दा फार बरोबर आहे, मुख्य म्हणजे नोकरीबद्दलची अभिलाषा जी आहे ती कमी केली पाहिजे. नोकरी करण्याची इच्छा उत्पन्न होणं हा आपल्या पुरुषार्थाचा अपमान आहे असं मानलं पाहिजे. आणि जर आम्हाला आमच्या पायावर स्वतःच्या गुणांनी आणि शक्तीने उभं राहता येत नसेल, जगण्यात अर्थ नाही. आणि आपण आरक्षणाकरता करतो, नोकऱ्यांकरता करतो, त्याच्याकरता आंदोलनं करतो. याचा अर्थ आम्ही भिकेकरता आंदोलनं करतो, दारिद्र्याकरता आंदोलनं करतो, गुलामगिरी करता आंदोलनं करतो. एकदाच फक्त स्वातंत्र्याकरता आंदोलन झालं आणि त्यानंतर गुलामगिरीचे आंदोलन सुरू झाले. मी या
क्षेत्रामध्ये पुढाकार घेणाऱ्या आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही या देशाला अशा सर्वांगीण परावलंबनापासून मुक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहात. हे माझ्या देशाचं एक दुसरं स्वातंत्र्य राहील. निष्क्रियतेपासून मुक्त करण्याचं स्वातंत्र्य, परावलंबनापासून मुक्त करण्याचं स्वातंत्र्य, आत्मविश्वास वाढवण्याचं स्वातंत्र्य, आत्मप्रत्ययाचा सूर्योदय प्रगट झाल्याचं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य तुमच्या हाती सुरक्षित राहील.